नमस्कार. आज आपण ज्ञान आणि अभ्यासक्रम आणि अभ्यासापलीकडील भाषा विषय कोड 202 बी.एड सेकंड इयर यामधील प्रकरण पहिले ज्ञान आणि शिक्षण याचा अभ्यास करणार आहोत. यामधील ज्ञाननिर्मितीची माध्यमे याचा अभ्यास करू. पहिलं आहे ग्रंथालय. साधारणपणे ग्रंथालय याकडे ज्ञाननिर्मितीचा महत्त्वपूर्ण स्रोत म्हणून पाहिले जाते. ग्रंथालयात उपलब्ध असणाऱ्या विविध पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानोपयोगी व विषय क्षेत्राशी संबंधित साहित्य उपलब्ध होते आणि परिणामी विषय क्षेत्राशी तसेच समस्येशी संबंधित घटकाची अतिरिक्त आणि पूरक माहिती प्राप्त होऊन त्या माहितीचा पडताळा अन्य माहितीशी करून बघता येतो. अर्थात ज्ञाननिर्मिती स्रोत म्हणून जेव्हा ग्रंथालयाकडे पाहिले जाते त्यावेळेस त्या ग्रंथालयाचे पुस्तक, सदस्यत्व, पुस्तक परतीचा कालावधी यांच्या संदर्भात जे नियम आहेत त्या नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. दुसरं आहे संदर्भ साहित्य. ज्ञाननिर्मितीचा स्रोत म्हणून संदर्भ साहित्याचा जेव्हा विचार होतो तेव्हा या संदर्भ साहित्यामध्ये शब्दकोश, विश्वकोश, विविध विषयांचे खंड, वाङ्मय, वर्तमानपत्रे, मासिके, पाक्षिके, नियतकालिके, अभ्यासक्रम, हस्तपुस्तिका, शिक्षक मार्गदर्शिका, कृती पुस्तक यांचा समावेश होतो. या संदर्भ साहित्याद्वारे ज्ञाननिर्मिती होते व व्यक्तीच्या आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. तिसरं आहे जीवनविषयक शैक्षणिक अनुभव. व्यक्तीचे जीवनविषयक आणि शैक्षणिक अनुभव हे ज्ञाननिर्मितीसाठी उपयुक्त ठरतात. स्वतः अनुभव घेतल्याशिवाय ज्ञानाची निर्मिती होत नाही. यामध्ये प्रात्यक्षिक व सैद्धांतिक अनुभवांचा समावेश होतो. या अनुभवाद्वारे व्यक्तीच्या ज्ञानात भर पडते. चौथं आहे प्रमाणित कसोट्या. शिक्षण क्षेत्रात गरजेनुसार काही प्रमाणित मानसशास्त्रीय कसोट्या, अभिवृद्धी मापिका, व्यक्तिमत्व विकास कसोट्या यासारख्या कसोट्यांचा वापर केला जातो. या कसोट्यांच्या माध्यमातून व्यक्तीला आपली क्षमता, कौशल्य याचा अंदाज येतो. यावरून ते आपल्या ज्ञानाबाबत निष्कर्ष काढतात व त्यातून व्यक्तीला ज्ञाननिर्मितीसाठी प्रोत्साहन मिळते. पाचवं आहे विविध अभिलेख व कार्यालयीन नोंदीची तपासणी. शैक्षणिक इतिहास, शालेय प्रशासन व्यवस्थापन, शिक्षक प्रशिक्षण, व्यावसायिक तांत्रिक शिक्षण याच्यासारखे तसेच शैक्षणिक मूल्यमापनासारखे विषय ज्ञान क्षेत्राशी संबंधित आहे. तेव्हा त्याकरता बरेचदा विविध अभिलेखीय तसेच कार्यालयीन नोंदींची आवश्यकता असते. त्यामुळे ज्ञाननिर्मितीचा एक महत्त्वपूर्ण व विश्वसनीय स्रोत म्हणून विविध अभिलेख आणि कार्यालयीन नोंदीची तपासणी याकडे पाहिले जाते. ही बी.एड सेकंड इयरची प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे. ही 2022-23ची लास्ट प्रिव्हियस इयरची क्वेश्चन पेपर आहे. हे इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.